तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीला आणखी वेग आलेला आहे। न्यायालयाने दिलेली मुदत संपायच्या आत निवडणुका व्हाव्यात यासाठी सरकारनं कंबर कसली आहे। त्याचाच एक भाग म्हणजे प्रभाग रचना करण्याचे दिलेले आदेश। प्रभाग रचनेमध्ये राजकीय फायद्या तोट्याचा हिशेब दडलेला आहे, त्यामुळे यावरून सुंदोपसुंदी सुरूच आहे। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात कुठे गेल्या 3 वर्षांपासून तर कुठे 5 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर हालचालींना वेग आला। त्याचाच एक भाग म्हणजे राज्य सरकारने या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले। प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले। मुंबईमध्ये एकसदस्यीय प्रभाग रचनाच असणार आहे, म्हणजे मुंबईत जुन्याच 227 प्रभागांनुसार निवडणुका होणार हे स्पष्ट झालंय। 100% आम्ही त्या दृष्टीने तयारी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत मुंबईसह त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे। निवडणुका कशा प्रकारे लढायच्या, कोणाबरोबर लढायच्या, स्वतंत्र लढायच्या की नाही त्या संदर्भात पक्षामध्ये चर्चा सुरू आहे। काही विषयावर चर्चा संपलेली आहे आणि या संदर्भात निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिलेले आहे। ठेवले असेल तर ठीक आहे ना। निवडणुका असतात, निवडणूक आयोगाने तो निर्णय घ्यायचा असता। वार्डची जेव्हा पुनर्रचना होते त्या टायमाला हे सर्व अधिकार हे आयुक्तांना असतात आणि इलेक्शन कमिशनरच्या अधिकाऱ्यांना असतात। त्यांनी प्रभाग कसा ठेवायचा, कसा निवडायचा, कोणत्या बाउंड्री असल्या पाहिजेत या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांना असतो आणि ती माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यायची असते आणि निवडणूक आयोग त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो। महाविकास आघाडी सरकारच्या काळात महापालिकांमधील प्रभाग रचनांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले। मुंबईसाठी ते बदल न्यायालयाने रद्दबातल केले होते। सध्याच्या प्रभाग रचनेच्या निर्णयाची पार्श्वभूमी आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया। मविया काळात महापालिका प्रभाग रचनांमध्ये महत्त्वाचे बदल झाले। मवियाच्या काळात पालिका निवडणुकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग प्रणाली लागू करण्यात आली। प्रत्येक प्रभागातून 3 नगरसेवक निवडले जाणार असं सूत्र होतं। मुंबई पालिकेत मूळ प्रभाग 227, नव्या रचनेनुसार 266 प्रभाग, प्रत्येक प्रभागात 3 नगरसेवक। आज विरोधात असलेल्या पक्षांनी ही रचना काही पक्षांच्या फायद्यासाठी केली असल्याचा आरोप केला होता। ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय आल्यानंतर निवडणुका लांबल्या। 2022 मध्ये शिंदे सरकार आल्यानंतर 3 सदस्यीय प्रणाली रद्द करत पुन्हा 1 सदस्यीय प्रभाग प्रणाली आणली गेली। प्रभागांची रचना पूर्ण करण्यासाठी आयुक्त मुख्याधिकारी यांना जवळपास 2.5 महिने लागू शकतात। आयुक्त मुख्याधिकारी प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे पाठवतील, नंतर अंतिम निश्चिती होईल आणि आरक्षणाची सोडत या संदर्भात काढली जाईल। नाही, शेवटी तो बरोबर ना, स्थानिक स्तरावरच तो निर्णय त्यांनी करत असतो। म्हणजे मुंबई असेल, आमची अहिल्यानगर महानगरपालिका असेल, पुणे असेल, भौगोलिक स्थिती काय आहे त्यांना जास्त माहिती आहे। मला वाटतं तो प्रश्न तसं काही फार जटिल नाही आहे। पुनर्रचना करण्यासंदर्भात ही नित्याचीच प्रक्रिया दर निवडणुकीत आपण करत असतो। पुणे, नागपूर, नाशिक, ठाण्यासह 9 महापालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग रचनेचा आदेश देण्यात आलाय। पुण्यात काँग्रेस आणि ठाकरे सेनेने त्याला विरोध केलाय। 4 सदस्यीय प्रभाग रचना लादली तर कोर्टात जाऊ असा इशारा दिलाय। ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब होते नगरविकास खात्याचे मंत्री, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, हा विषय वर्षा बंगल्यावर आयडीवर आला आणि त्यावेळी याला वाचा फुटली आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं की नगरविकास मंत्री हे भाजपला फॉर आहेत। मग आम्ही 1ची पद्धत मागत होतो किंवा 2ची करा। भारतीय जनता पार्टी 4चं मागत होते। मग एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी करून ती 3वर कुठेतरी थांबवलं होतं। मग 2 नको, 4 नको, आपण 3वर थांबूया। आता उद्धव साहेबांना तू काय तक्रार करू नकोस असं त्यावेळी मला नगरविकास मंत्र्यांनी सांगितलं होतं। पण आम्ही आजही आग्रही आहोत की एकचाच प्रभाग व्हावा। मुंबईच्या धर्तीवर पुण्याचा प्रभाग होणं गरजेचं वाटतं। जर हे सरकारने आमच्यावर लादलं, पुणे शहरावर लादलं, तर आम्ही यांना कोर्टात खेचू। तिकडे नागपुरात मात्र महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य सरकारकडून प्रभाग रचना निर्मितीची घोषणा होताच काँग्रेसमधील इच्छुकांनी नेत्यांच्या घरी गर्दी करायला सुरुवात केली। नागपूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या घरी शक्ती प्रदर्शनासाठी अनेक इच्छुक पोहोचले, मात्र त्यांना प्रभागात जनतेसमोर जा असा सल्ला ठाकरेंनी दिला। तिकडे भाजपच्या तयारीला आणखी वेग आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। स्पर्धा म्हणजे 151 तिकीटा वाटायची आणि 1500 लोक आवेदन देऊन आधीच ठरलेले आहे। म्हणजे जेव्हा हा कार्यकाळ संपला त्यावेळेस आम्ही आवेदन मागितले होते, तर 1500 इच्छुकांचे फॉर्म आलेले आहेत, त्याच्यातनं 151 सिलेक्ट करायचे।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व 6 महत्वाच्या पक्षांसाठी आणि मनसेसाठीही महत्वाच्या आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंसाठी तर ऑक्सिजनचं काम करणाऱ्या या महापालिका निवडणुका असणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचना असो की तारखा असोत, सरकारातील पक्ष प्रत्येक निर्णय नफ्या तोट्याचं गणित बघून घेतील, तर त्या प्रत्येक निर्णयाकडे विरोधक अतिशय बारकाईनं दुर्बिणीतून बघणार हे निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.